श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आपल्या सातारा जिल्ह्यात संपूर्ण ग्रामीण आणि नागरी भागात म्हणजे जोखमीच्या भागात 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीमध्ये कुष्ठरोग शोध मोहीम राबवण्याची एक मोहीम आखलेली आहे. या अभियानांतर्गत ग्रामीण भागातील 100% ग्रामीण लोकसंख्येची आणि नागरी भागातील जोखमीच्या लोकसंख्येची कुष्ठरोग आजारासाठीची तपासणी करायची आहे. तर ही नक्की मोहीम कशी असणार आहे? कुष्ठरोगाविषयी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, त्याच्या उपचाराविषयी माहिती कळावी, या दृष्टीनं आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय सातारचे जिल्हाधिकारी संतोष पाटील सरांना. संतोष पाटील सर, आकाशवाणी सातारामध्ये आपण पहिल्यांदा येत आहे. आपलं मनापासून स्वागत. सुरुवातीला आपण ह्या कुष्ठरोग शोध मोहिमेचा उद्देश काय आहे याविषयी आपल्या श्रोत्यांना काय सांगाल? नमस्कार. तुम्ही मला या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो आणि या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांच्यापर्यंत शासनाच्या वतीने, प्रशासनाच्या वतीने कुष्ठरोग निर्मूलन मोहिमेच्या मध्ये जे काम केलं जातंय त्याविषयी माहिती जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण सांगितल्याप्रमाणे दिनांक 17 नोव्हेंबर पासून 2 डिसेंबर पर्यंत या 2 आठवड्याच्या कालावधीमध्ये आपण सातारा जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील जे संभाव्य कुष्ठरोग रुग्ण असणार आहेत त्यांची शोध मोहीम आपण राबवतोय. केंद्र आणि राज्य शासनाने 2027 पर्यंत आपल्या समाजातलं कुष्ठरोगाचं प्रमाण जे आहे ते 0पर्यंत आणण्याचा निर्णय घेतलेला आहे, तो निश्चय केलेला आहे. आणि हा निश्चय पूर्ण करायचा असेल तर हे रुग्ण शोधणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी ही शोध मोहीम आपण राबवतोय. नक्की कशी राबवली जाणार आहे ही मोहीम? आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये एकूण लोकसंख्येपैकी जवळपास 25,41,000 लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये रहिवास करते. या सर्व लोकांची, जनतेची, नागरिकांची आपण आपल्या पथकांच्या माध्यमातून सर्वेक्षणाद्वारे तपासणी करणार आहोत. त्याचबरोबर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे नागरी भागातील जी जोखमीची लोकसंख्या आहे त्यांची या पथकांच्या माध्यमातून तपासणी करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष आपण जाणार आहोत. त्याच्यामध्ये 2 लोकांची टीम असणार आहे. गावामध्ये किंवा शहरामध्ये ज्या आशा कार्यकर्ते असतात त्यांच्यासोबत पुरुष स्वयंसेवक असणार आहेत. अशा 2 व्यक्तींच्या टीमच्या माध्यमातून आपण तपासणी करणार आहोत. आणखीन कोणकोणत्या घटकांचं सहकार्य या मोहिमेसाठी आपण घेतलेलं आहे आपल्या जिल्ह्यात? या मोहिमेमध्ये सर्वात महत्वाचे जे घटक आहेत ते म्हणजे आरोग्य व्यवस्थेमध्ये काम करणारे सर्व डॉक्टर्स असतील, पॅरामेडिक किंवा ज्याला आपण त्या आरोग्य विभागामध्ये काम करणारे इतर लोक जे आहेत, त्याचबरोबर जे नेतृत्व आहे, लोकप्रतिनिधी आहेत, कुटुंब प्रमुख आहेत किंवा सर्वसामान्य सर्व नागरिक आहेत, या सर्वांचं सहकार्य आपल्याला लागणार आहे. या सर्वांनी जर या मोहिमेमध्ये सहभागी नाही झाले तर ही मोहीम यशस्वी होऊ शकणार नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिक हा महत्वाचा आहे. पाटील साहेब, क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमामध्ये त्या रुग्णाची नोंदणी होते, तसंच कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत देखील खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना त्यांच्याकडे येणाऱ्या कुष्ठरोग्यांची शासकीय यंत्रणेकडे नोंदणी करणं खूप गरजेचं आहे का? अतिशय महत्वाचा प्रश्न हा आहे. इतर आजार आणि कुष्ठरोग याच्यामध्ये एक आपल्यामध्ये मूलभूत फरक आहे. कुष्ठरोगाबद्दल आपल्या समाजामध्ये अनेक गैरसमज आहेत. एक सामाजिक अप्रतिष्ठा त्याच्यासोबत येते अशी आपली धारणा आहे आणि हे सर्व लक्षात घेऊन शासनाने या रोगाला अधिसूचित केलेलं आहे. 30 ऑक्टोबर 2025ला एक अधिसूचना किंवा गॅझेट पब्लिश केलेला आहे. त्यानुसार कुष्ठरोग हा अधिसूचित रोग म्हणून शासनाने जाहीर केलेला आहे. अधिसूचित रोग म्हणजे काय? अशा रोगाच्या रुग्णावर उपचार करत असताना खाजगी व्यावसायिक किंवा शासकीय डॉक्टर्स यांनी याची नोंद केली पाहिजे. याची नोंदणी आज शासनाच्या डॉक्टरांकडे किंवा वैद्यकीय व्यावसायिकांकडे किंवा रुग्णालयामध्ये केली जाते. म्हणून खाजगी डॉक्टर किंवा व्यावसायिक जे आहेत, वैद्यकीय व्यावसायिक जे आहेत, त्यांनी जर कुणावर उपचार करायचे असतील ते उपचार ते करू शकतात. परंतु उपचार करत असलेल्या रुग्णाची नोंद करण्यासाठी त्यांनी शासकीय वैद्यकीय व्यावसायिकाकडे याची माहिती कळवली पाहिजे. आणि कारण शासन ह्या कुष्ठरुग्णांना अनेक सोयीसुविधा देखील देत असतं, त्याची देखील माहिती बऱ्याच कुष्ठरुग्णांना नसते, डॉक्टरांना देखील नसते. तर त्याविषयी साहेब आपण काय सांगाल? बरोबर आहे. शासन हे म्हणजे
प्रत्येक नागरिकांच्या सेवेसाठी काम करत असतं. आता हा आजार जर आपल्याला निर्मूलन करायचा असेल तर शासनाने त्याच्यासाठी काही योजना आखलेल्या आहेत आणि या योजनांच्या माध्यमातून आपण लाभ देत असतो. समजा कुष्ठरोगामुळे एखाद्या व्यक्तीला जर अपंगत्व आलं किंवा दिव्यांगत्व आलं तर त्याच्यासाठी जे दिव्यांगाला लाभ मिळतात 2016च्या कायद्यानुसार ते सर्व लाभ याही व्यक्तीला मिळतात. त्याचबरोबर शासन यांच्यासाठी आर्थिक मदतही देत असतं. जवळपास 12,000ची आर्थिक मदत त्या व्यक्तीच्या खात्यामध्ये वर्ग केली जाते. अशा रुग्णांना जर ते बेघर असतील तर पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून त्यांना घरकुल दिल्याची आपल्याकडे सोय आहे. त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजना असेल, वृद्धापकाळ पेन्शन योजना आहे, त्याच्यामधून आर्थिक लाभ दिला जाऊ शकतो. दारिद्र्य रेषेखाली जे कुष्ठरोग रुग्ण आहेत त्यांना अंत्योदय अन्न योजनेचा लाभ दिला जातो. म्हणजे काय की यांना मोफत धान्य दिलं जातं आणि प्रत्येक महिन्यामध्ये त्यांना धान्य मिळेल याची खात्री केली जाते. त्याचबरोबर स्वयंरोजगारासाठी आपल्याला त्यांना कोर्सेस काही आहेत ते कोर्सेस पण केले जाऊ शकतात आणि सर्व औषधोपचार जो आहे तो मोफत दिला जाऊ शकतो. आणि असे रुग्ण जे आहेत त्यांना काही इम्प्लिमेंट्स किंवा काही वस्तू पुरवल्या जातात. उदाहरणार्थ चप्पल आहे किंवा गॉगल आहे, ज्याला स्प्लिंट आहे किंवा सेल्फ केअर किट जी आहे ती मोफतपणे पुरवली जाते. आता 17 तारखेपासून ही कुष्ठरोग शोध मोहीम आपल्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राबवली जाणार आहे. परंतु त्याच्या आधीची आत्ताची सद्यस्थिती जिल्ह्याची काय आहे, त्याविषयी काय सांगाल आपण कुष्ठरोगाविषयीची? बघा, अनेक वर्षापासून शासन याच्यामध्ये काम करत आहे आणि या मोहिमांच्या माध्यमातून जे रुग्ण आपल्याला डिटेक्ट होतात किंवा माहीत होतात त्याच्यावर आपण उपचार करत असतो, त्याचा पाठपुरावा करत असतो. आरोग्य व्यवस्था याच्यामध्ये खूप छान काम करते. आता सद्यस्थितीमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 366 रुग्णावर औषधोपचार केले जात आहेत. काही रुग्ण बरे झालेले आहेत, त्यांच्याबद्दल फॉलोअप आपण करत असतो. आता याच वर्षाचा जर आपण विचार केला तर सन 2024-25 या वर्षामध्ये आतापर्यंत आपल्या व्यवस्थेच्या माध्यमातून 677 रुग्णांचा शोध आपण घेण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. या मोहिमेच्या माध्यमातूनही नवीन रुग्ण आपण शोधतोय तर जवळपास 250 ते 275 रुग्ण मिळण्याची अपेक्षा आपल्याला आहे किंवा तेवढा लक्ष्यांक आपण निश्चित केलेला आहे. कलेक्टर साहेब, ह्या आजाराविषयी अनेक समज, गैरसमज, उपचाराविषयी कुठं मांत्रिकाकडे जा, जादूटोणाकडे जा, तर ह्याने हा आजार बरा होत नाही, ह्याविषयी खरं तर आपण नागरिकांना मार्गदर्शन केलं तर बरं होईल. खूप चांगला प्रश्न आहे. खरं तर आपल्या समाजामध्ये अनेक वर्षापासून काही गैरसमजुती आहेत. त्याच्यामध्ये ही एक समजूत आहे की माणूस आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे जाण्याच्या ऐवजी मांत्रिकाकडे गेलं तर कुणाला आपला आजार कळणार नाही आणि परस्पर आपण त्या आजारातून बरे होऊ. परंतु हा आजार कशामुळे होतो हे जर आपण लक्षात घेतलं तर याच्यावरचा उपचार पण त्याच पद्धतीचा असू शकतो. याच्याबद्दल आपल्याला स्पष्टता येऊ शकेल. एका जीवाणूमुळे हा आजार होतो. तो जीवाणूचं नाव आहे मायकोबॅक्टेरियम लेप्री. या जीवाणूमुळे झालेला आजार मंत्रामुळे होणार नाही तर तो त्या जीवाणूला जो औषध जे त्याच्यावर मारक असेल, तो जीवाणू ज्याच्यामुळे मरू शकेल, अशा औषधाचा वापर केल्यामुळेच हा आजार बरा होऊ शकतो. आणि हे औषध देण्याचं जे काही माध्यम आहे तो डॉक्टर आणि औषधं जी आहेत त्या माध्यमातूनच हा आजार बरा होऊ शकतो. कुठल्याही जादूटोण्यामुळे, मंत्रामुळे, जारण मारण करण्यामुळे किंवा इतर कर्मकांड करण्यामुळे हा आजार बिलकुल बरा होत नाही. माझी विनंती असणार आहे सर्व नागरिकांना की याच्यावर आपण विश्वास ठेवू नये आणि कुठल्याही मांत्रिकाकडे जाण्यापूर्वी आपण शासकीय दवाखान्यामध्ये जाऊन डॉक्टरांना आपण आपला आजार दाखवला पाहिजे. त्याविषयीचाच पुढचा प्रश्न की ह्याची औषधं सर्व शासकीय दवाखान्यात कुठं उपलब्ध आहेत, त्याच्यासाठी काही फी आकारली जाते का? शासन हे म्हणजे लोकांच्या सेवेसाठी आहे, मी यापूर्वीच सांगितलेलं आहे. तर कुष्ठरोग हा आपल्याला शून्यापर्यंत आणायचा आहे. त्यामुळे शासनाने कुष्ठरोगासाठी जी निर्मूलनासाठी बहुविध औषध पद्धती वापरली जाते ती सर्व रुग्णांसाठी मोफत उपलब्ध करून दिलेली आहे. सर्व शासकीय दवाखान्यामध्ये ही औषधं उपलब्ध आहेत. त्याचबरोबर खाजगी औषधालयामध्ये सुद्धा ही दवाखान्यामध्ये सुद्धा ही औषधं उपलब्ध होऊ शकतात. कुठली फी त्याच्यासाठी शासकीय रुग्णालय कोणतीही घेत नाही. आता आपल्याला शासकीय दवाखान्यामध्ये
कुष्ठरोग त्याचबरोबर इतर कुठल्याही रुग्णांसाठी डिटेक्शन म्हणजे ज्याची रुग्ण निदान म्हणतो आपण किंवा उपचार म्हणतो यासाठी फी घेतली जात नाही आणि विशेषतः कुष्ठरोगांसाठी तर कुठल्याही फीचा याच्यामध्ये अंतर्भाव होत नाही. सर्व औषध उपचार असेल किंवा निदान असेल किंवा तपासण्या असतील या मोफत केल्या जातात. कलेक्टर साहेब, दोन ह्या रोगाविषयीचे गैरसमज आहेत की त्या कुष्ठरुग्णाला कुष्ठधाममध्ये पाठवलं जातं किंवा त्याचं लग्न होऊ शकत नाही, तर याविषयी आपण काय सांगाल? पहिला त्यातला कुष्ठधाममध्ये पाठवलं जातं का त्याला? बघा, ह्या गैरसमजुती आहेत म्हणूनच आपण आजार लपवतो. हो, मी स्पष्ट करू इच्छितो सगळ्या नागरिकांसाठी की कुठलाही रोगी कुष्ठरोगी आहे हे समजलं किंवा व्यक्ती ज्याला या रोगाची लागण झाली असं समजलं की त्याला इतरांच्यापासून वेगळं केलं जातं, हा गैरसमज आपण मनातून काढून टाकला पाहिजे. त्याला कुष्ठधाममध्ये पाठवलं जातं हाही गैरसमज आहे. अशा पद्धतीची कार्यवाही आपण लगेच करत नाही. त्याच्या कुटुंबासोबत तो राहू शकतो, त्यांच्यासोबत राहू शकतो, नोकरी करू शकतो, त्यांच्यासोबत राहून तो उपचार घेऊ शकतो, दैनंदिन सगळं त्याच्यामुळे अशा पद्धतीने त्याला कुठेही आयसोलेट केलं जात नाही किंवा कुष्ठधाममध्ये पाठवलं जात नाही. आता दुसरा गैरसमज की त्याचं लग्न होऊ शकत नाही, तर याविषयी काय सांगाल? नाही, केवळ लग्न होऊ शकत नाही असंही काही नाहीये. तो लग्न करू शकतो, त्याचबरोबर त्याला लग्नानंतर अपत्यही होऊ शकतं आणि उर्वरित आयुष्यही तो अतिशय चांगल्या पद्धतीने व्यतीत करू शकतो, कारण हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. याच्यावर आपण संपूर्ण 100% विश्वास ठेवला पाहिजे आणि म्हणूनच तो बरा होणारा आजार असल्यामुळेच सर्व नागरिकांनी कुठलंही लक्षण दिसल्याबरोबर शासकीय दवाखान्यात जाऊन आपली तपासणी करून घेतली पाहिजे. त्याच्याबरोबर त्याच्या सहवासितांची देखील तपासणी होते का? ती गरजेची आहे का? हो, आपण रोग कसा होतो हे समजून घेतलं तर पुढच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळू शकतं. हा रोग जो आहे तो हवेद्वारे, नाकाद्वारे आपण श्वसन करत असताना जीवाणूंचा संसर्ग आपल्याला झाल्यामुळे होतो. आणि हा संसर्ग जर एखादा व्यक्ती आजारी असेल तर त्याच्या श्वासोच्छ्वासाद्वारे त्याच्या नाकातून बाहेर पडलेल्या जीवाणूमुळे होतो. म्हणून ज्या रुग्णाच्या संपर्कात येणारे जे नागरिक आहेत, मग त्याच्यामध्ये कुटुंबातले व्यक्ती असेल, मित्र असतील, कामाच्या ठिकाणी सहकारी जे असतील, हे जवळ असतात, त्याच्यामुळे त्यांची तपासणी होणं आवश्यक आहे. शेवटचा प्रश्न सर, की 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान ही मोहीम राबवली जाणार आहे, कुष्ठरुग्ण शोध मोहीम. तर या मोहिमेविषयी आपण जिल्हाधिकारी म्हणून सातारा जिल्ह्यातील नागरिकांना, ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील काय आवाहन कराल? मी माझ्या सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना नम्र आवाहन करू इच्छितो, विनंती करू इच्छितो की शासन आपल्यासाठी काम करत आहे. शासनाला आपल्यामधील सर्व कुष्ठरोग रुग्ण जे आहेत यांची माहिती घ्यायची आहे. त्यासाठी ही तपासणी मोहीम आपण राबवतो आहे. या तपासणी मोहिमेमध्ये अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर्स, नर्सेस, आशा सेविका, लोकप्रतिनिधी हे सर्वच जण सहभागी होत आहेत. परंतु जोपर्यंत नागरिक याच्यामध्ये सक्रियपणे सहभागी होणार नाहीत तोपर्यंत समाजामधील कुष्ठरोगांची संख्या 0पर्यंत आणण्याचं शासनाचं उद्दिष्ट सफल होऊ शकणार नाही. म्हणून मी आवाहन करतो की 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2025 या 2 आठवड्याच्या कालावधीमध्ये या मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी सर्व नागरिकांनी तत्पर असलं पाहिजे. आपल्या घरामध्ये येणाऱ्या टीमला, आशा सेविका असेल किंवा स्वयंसेवक असेल, यांना आपण आपल्याकडे येऊ दिलं पाहिजे. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली पाहिजेत. आवश्यकता असेल तर त्यांना तपासणी करू दिली पाहिजे आणि त्यांनी जर रेफर केलं तर शासकीय दवाखान्यामध्ये जाऊन पुढील तपासण्या केल्या पाहिजेत. एकदा आपल्याला रोग असल्याचं निदान झालं तर लगेच डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे त्याचा उपचार सुरू केला पाहिजे आणि हे सर्व आपण करू शकलो तर निश्चितपणे हा आजार आपल्याला बरा करता येऊ शकेल आणि पुढील आयुष्य आपलं निरोगीपणे व्यतीत करता येऊ शकेल. मला वाटतं श्रोतेहो, कलेक्टर साहेबांनी आपल्याला जे आवाहन केले त्या आवाहनाला आपण नक्की चांगला प्रतिसाद द्याल आणि आपल्या जिल्ह्यातील ही कुष्ठरुग्ण शोध मोहीम जी 17 तारखेपासून सुरू होणार आहे 2 डिसेंबरपर्यंत, ती नक्की आपण यशस्वी करू. कुष्ठरुग्णाला त्याच्या आजारातून मुक्त करण्यासाठीची ही मोहीम आहे. आपण शोधतोय म्हणजे त्याला मुक्त करण्यासाठी शोधतोय, हे कलेक्टर साहेबांनी आपल्याला सांगितलंच आहे. कलेक्टर साहेब, आज आपण आकाशवाणी सातारामध्ये आलात, या मोहिमेविषयी आमच्या श्रोत्यांना
श्रोत्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले आभार. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद.